मुंबईसारख्या मोठ्या शहरात दादरच्या फुलांच्या बाजाराजवळील फुटपाथावर राहणारी एक छोटी मुलगी तनुष्का, वय फक्त 8 वर्ष. ती सध्या 3ऱ्या इयत्तेत शिकते आणि आपल्या वर्गात सतत पहिल्या क्रमांकावर येते. तनुष्काचं घर म्हणजे फुटपाथावर लावलेलं तात्पुरतं आश्रय. चौफेर, गोंगाट, गर्दी आणि असुविधा असतानाही ती रोज वेळेवर शाळेत जाते, अभ्यास करते आणि परीक्षांमध्ये प्रथम क्रमांक मिळवते. तिचे आई वडील फुले विकतात आणि त्यातून तनुष्काच्या शिकवणी वर्गाचा खर्च करताय. ते स्वतः आपल्या पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलीचं शिक्षण थांबवू नये यासाठी प्रयत्न अजून करत आहे. तनुष्काची ही जिद्द आणि तिच्या पालकांचा त्याग हळूहळू समाजाच्या लक्षात आला. तीच कहाणी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आणि देशभरातील लोकांपर्यंत पोहोचली. एक अवलिया देणगीदार पुढे आला आणि तनुष्काच्या पुढील शिक्षणासाठी 1 लाख रुपये दिले. इतर काही लोकांनी शालेय साहित्य, कपडे, पुस्तके यासाठी मदत केली आणि ही मदत तनुष्कासाठी केवळ आर्थिक नव्हे तर एक मानसिक आधार ठरली. तनुष्काची ही कहाणी लाखो गरीब मुलांसाठी एक प्रेरणा आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका.